आंबोली येथे 1.43 कोटींच्या प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे भव्य भूमिपूजन उत्साहात संपन्न। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आंबोली येथे सार्वजनिक आरोग्य विभाग व राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या नवीन इमारतीचे भव्य भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। या कामासाठी सुमारे 1,43 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय। या सोहळ्यास खासदार राजाभाऊ वाजे यांची प्रमुख उपस्थिती लाभली आहे। त्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले। यावेळी माजी नगराध्यक्ष कैलासदादा घुले तसेच संपत नाना सकाळे, मनोहर पाटील, युवा सेना उपजिल्हा प्रमुख श्री सनी मेढे, तालुकाध्यक्ष गणेश कोठुळे, सरपंच अनिल भोये, उपसरपंच अनिल मधुकर भोये, उपसरपंच चंद्रभागा जानकीराम मेढे, प्रवीण भाऊ शिरसाट, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष हरिभाऊ बोडके, शिवसेना उपतालुका प्रमुख रंगनाथ मिदे, शिरसगाव सरपंच संतोष लिलके, तळेगाव उपसरपंच भागवत गागुडे यांच्यासह गावातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व डॉक्टर व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते। या नवीन इमारतीमुळे आंबोली व परिसरातील नागरिकांना अधिक चांगल्या व आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध होणार असून ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेला मोठं बळ मिळणार आहे। या विकास कामाबद्दल स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करत लवकरात लवकर काम पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे। आज आंबोली तालुका त्र्यंबकेश्वर या गावात नॅशनल हेल्थ मिशनच्या वतीने जे आपल्या जिल्ह्यात 3 दवाखाने मंजूर झाले, एक माळसाकोडे, एक पळसे आणि एक आंबोली। तर आंबोलीच्या दवाखान्याचं भूमिपूजन आज सर्वांच्याच उपस्थितीत, मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलं। ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। 1,43 लाख रुपयाचं हे काम असून मेल वार्ड, फिमेल वार्ड, डॉक्टर केबिन, ऑपरेशन थिएटर असं सर्व सोयीयुक्त असा हा दवाखान्याची इमारत आहे आणि त्याच्यात लवकरात लवकर कसं पूर्ण होईल आणि कुंभमेळ्या संदर्भात त्र्यंबकेश्वर शहरावर ताण पडू नये म्हणून आंबोली या गावी पश्चिम भागात या दवाखान्याची योजना आम्ही सर्वांनी मिळून आखली आणि ह्या इथल्या परिसरातील 30-35 गावांची सोय या दवाखान्यामुळे होणार आहे। आणि यामुळे महत्त्वाचं म्हणजे कुंभमेळा काळात ह्या ग्रामीण भागातील लोकांना त्र्यंबकेश्वरपर्यंत औषधोपचारासाठी किंवा ॲडमिशनसाठी जावं लागणार नाही याची काळजी सर्वांनी मिळून आम्ही घेतली। आदरणीय आमदार पुष्कर दादा यांनी सहकार्य केलं। त्याचबरोबर गावचे सर्व सरपंच, सोसायटीचे चेअरमन आणि सर्वच ग्रामस्थ यांनी याबाबत सहकार्याची भावना ठेवली। त्यामुळेच हा दवाखाना इथे मंजूर करता आला। लवकरात लवकर याचं काम पूर्ण होऊन 5 महिन्यात काम पूर्ण होईल आणि हा लोकांच्या, सर्वसामान्य लोकांच्या सेवेसाठी तयार होईल एवढीच भावना व्यक्त करतो आणि सर्वांनी याचा लाभ घ्यावा असं मी सर्वांना विनंती करतो। बुद्धिविनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते। आज ह्या ग्रामस्थांमध्ये या ठिकाणी हॉस्पिटलचं भूमिपूजन खालचे सर्वस्त ग्रामस्थ सर्व एकत्र येऊन देवादिदेव आशुतोष त्र्यंबकेश्वर भगवंताचा कृपा आशीर्वादाने केले मिळून सरकारी खासदार समस्त आपण इथे एकत्र येण्याचं एकच कारण की खेड्यामध्ये इतकी चांगली सुविधा करण्याची त्यांची प्रेरणा आणि ह्या गावासाठी सतत प्रेरणादायी असणारे हे सर्व ग्रामस्थ असं त्यांच्या हातून सत्कर्म घडत राहावं आणि गावामध्ये प्रत्येक खेड्यागावामध्ये ह्या 5 खेड्याचं गाव एक विशेष मानलं जातं आंबोली गाव म्हणून ह्या गावाचा विकास बऱ्यापैकी चांगल्या प्रगती पथावर असल्यामुळं खूप आनंदाची गोष्ट वाटली। इथे एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवितो। हरिओम हरिओम। रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक।